भाजपमध्ये नव्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी याबाबतची बैठक पार पडली आहे। उच्चस्तरीय अशी ही बैठक होती। बैठकीत जेपी नड्डा, अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते। आता जेपी नड्डा यांच्यानंतर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे। राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्षांची पसंती सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, या पदासाठी कुठली नावं सध्या चर्चेत आहेत, कुठली नावं आघाडीवर आहेत? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जी नावं सध्या समोर येताना पाहायला मिळत आहेत त्यामध्ये दक्षिणेतील काही नावं आहेत, कारण दक्षिणेकडे भाजप स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे आणि त्या पद्धतीने त्यांना यश मिळतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण उत्तरेचा विचार करतो त्यामध्ये भूपेंद्र यादव यांचं नाव आघाडीवरती गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होतं। त्यानंतर मनोहरलाल खट्टर यांचं देखील नाव आघाडीवर पाहायला मिळत होतं। त्यानंतर म्हणून जर आपण पाहिलं तर शिवराज सिंग चौहान जे संघाच्याही जवळचे आहे त्यांचंही नाव समोर पाहायला मिळत होतं। आणि याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा जर आपण दक्षिणेचा विचार करू ती पुरंदरेश्वरी, सिटी रवी यांचंही नाव सध्या ऐकायला मिळतंय। जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांचं नाव नव्यानं आता ऐकायला मिळतंय। गेल्या 3 दिवसापासून या संदर्भामध्ये बैठका सुरू आहेत आणि बैठकामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी माहिती समोर येत आहे त्यामध्ये 26हून अधिक राज्य जे आहेत त्या राज्यामध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्यात आलेले नाहीये आणि निम्म्याहून अधिक राज्यामध्ये साधारण 18 राज्यामध्ये निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे विजन आहे एक देश एक निवडणूक, त्याच पद्धतीने भाजपच्या देखील निवडणुका या एका टप्प्यात होणं अपेक्षित आहे असं सांगितलं जातंय। त्यामुळं साधारण 18 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निवडीची जर घोषणा झाली तर त्यानंतर ताबडतोब दिल्लीतील राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती जाहीर करण्यात येईल। सगळ्यात महत्त्वाची जी नवीन बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा कार्यकाल हा 3 वर्षाचा असतो, मात्र आता नवीन अध्यक्षांच्या त्यामध्ये घटनेत बदल करून भाजपच्या त्याच्यामध्ये त्यांचा अध्यक्षांचा कार्यकाल हा 5 वर्षाचा करण्याची शिफारस करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याचबरोबर अमित शहा यांनी जे धोरण सांगितलं होतं ग्राउंड झिरोवरती बूथचं मॅनेजमेंट वाढवण्यासाठी ते झालेलं नाही, त्यामुळे देखील ते नाराज असल्याचं समजतंय। अगदी, आणि त्याच्यामुळे आता नवीन नाव नेमकं कुठलं निवडलं जातं याबाबतची उत्सुकता तशीच कायम राहील। धन्यवाद शिवाजी दिलेल्या तपशिलांसाठी।